वॉटरफॉलची रॅपलिंग तुम्ही कधी केली का? तर मित्रांनो, मी चाललो होतो वॉटरफॉल रॅपलिंगसाठी गणपतीगडच लेणी बघायला, कारण की तिथंच वॉटरफॉलची रॅपलिंग करणार होतो. तर जाताना माळशेज घाटामधून जात असताना जे वातावरण झालं ना, धुकं एकदम खतरनाक. जसं पुढे येतो तसं आपल्याला बगरगड दिसतो, तो पण पूर्णपणे धुक्यामध्ये लपलेला. आणि मस्त वातावरण, एकदम स्वर्गापेक्षा सुंदर वातावरण, मन मोहून टाकणार. तर मी तिथं पोहोचल्यानंतर उडतं पाखुऱ्या टीमला जॉईन करून गणपतीगडत लेणीची ट्रेक चालू केली होती. ट्रेक बेसिक आहे मित्रांनो, काय हार्ड नाही ट्रेक, तुम्ही सहज ट्रेक करू शकता. आपल्याला वरती जायला कमीत कमी 1.5 किंवा 1 तास लागतो. तर मित्रांनो, जात असताना जे निसर्गरम्य वातावरण, वाहणारं पाणी, धबधबे, जंगल आणि त्यामध्ये येणारा पाऊस, हे जे वातावरण आणि हे जे पूर्णपणे तिथलं नेचर झालं होतं ना, एकदम खतरनाक झालं होतं आणि एकदम छान झालं होतं. जसं वर आल्यानंतर आपल्याला मित्रांनो गणपतीगडत लेणी बघायला भेटते. गडद का म्हटलं जातं? कारण की दगडामध्ये कोरलेल्या गुहेला गडद असं म्हटलं जातं आणि ही लेणी 2,500 वर्ष जुनी आहे असं म्हटलं जातं. आणि यामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या 2 मूर्त्या प्राचीन बघायला भेटतात. आणि ज्यावेळेस आपण गणपतीगड मधून खालील वातावरण बघतो ना, तर इतकं मस्त, म्हणजे गाव किंवा ते नेचर असेल एकदम मस्त. तिथं आपण बनवली होती मॅगी आणि मॅगीचा आनंद घेत आपण तिथे पूर्णपणे एन्जॉय केला होता. आणि खाली उतरलो आपण ट्रॅपलिंग करत.